उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यावर रुसलेत का असा सवाल पुणेकर विचारतायत। कारण कल्याणी नगरमधल्या अपघातानंतर पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार पुण्यामध्ये फिरकलेच नाहीयेत। या सगळ्या प्रकरणाबाबत अद्याप त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। एरवी एखादी घटना घडली की तात्काळ त्या ठिकाणी भेट देऊन प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना सूचना देणारे अजित पवार गेल्या 4 दिवसात पुण्यात फिरकलेलेही नाही। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात येऊन पोलीस अधिकाऱ्यांना तपासाबाबत सूचना दिल्या, मात्र पालकमंत्री असलेले अजित पवार मुंबईतच बसून राहिल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। तर पुण्यातल्या घटनेनंतर पालकमंत्री अजित पवार कुठेच दिसले नाहीत आणि यावर पुणेकरांच्या मनात नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतल्यात। कल्याणी नगरमध्ये अतिशय गंभीर अपघात घडल्यानंतर त्यानंतर पुण्यामध्ये मोठं वादळ उठल्यानंतर हेच अजितदादा पालकमंत्री असून देखील पुण्यामध्ये फिरकले नाहीत का? पुण्यामध्ये याची चर्चा आहे। काय चर्चा आहे आपण जाणून घेऊया। एरवी अजितदादा आपण जे पाहतो ते अजितदादा गेल्या 4-5 दिवसांमध्ये नाहीत पाहायला मिळालं। तसं पाहायला गेलं तर पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणजे दादांचा पहिल्यापासूनचा संबंध आहे। त्यांना प्रत्येक घराघरामध्ये ओळखलं जातं आणि सगळेजण चांगले ओळखतात, तेही सगळ्यांना चांगले ओळखतात। अशा परिस्थितीमध्ये जर त्यांनी एकही वक्तव्य सुद्धा काही केलेलं नाहीये तर थोडीशी गंभीर गोष्ट आहे। काय वाटतं मित्रा? नाही, अजितदादा यायलाच पाहिजे होते, पण मला असं वास्तविक वाटतंय की फडणवीस आणि शिंदे साहेबांना नरमल्यामुळे ते येऊ शकले नाही। कारण की आता त्यांचं राज्य आहे भाजपवाल्यांचं, आता ते त्यांच्या अजितदादा पण आहेत की सरकारमध्ये? नाही, जरी सरकारमध्ये असले तरी पण त्यांना ते फडणवीस आणि शिंदे साहेबांचंच ऐकायला लागणार आहे, किती जरी झालं तरी। काय वाटतं तुम्हाला, अजितदादांनी यायला हवं होतं, यावरती बोलायला हवं होतं? नाही, यायला हवं होतं त्यांनी, कारण ज्या लोकांचा जीव गेलाय निदान त्यांना सहानुभूती। आणि जसं तुम्ही पाहता की ते जर श्रीमंत होते तर त्यांनी ते केस प्रकरण दाबायचा प्रयत्न केला, पण मग त्यांना कुठेतरी न्याय भेटायला पाहिजे होता आणि यामध्ये त्यांची भूमिका पण खूप महत्वाची होती आणि त्यांनी यायला पाहिजे होतं। आज संपूर्ण भारतातली मुलं आज पुण्यात येऊन स्थायिक होतात IT साठी। आज त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे आणि अशा वेळेस जर जे पालकमंत्र्यांनी न यावं ही अत्यंत खेददायक गोष्ट आहे। ही जी प्रक्रिया झालेली आहे किंवा कालचं प्रकरण झालं त्यामध्ये जे दुर्लक्षपणा होतंय तर त्याच्यावर कोणत्या प्रकारे त्यांच्यावर प्रेशर आहे किंवा काय हे लक्षात येत अजितदादांवर दबाव आहे असं वाटतं? शक्यता आहे। दादा त्यांच्या शेड्यूलमध्ये बिझी असतील कामामध्ये वगैरे, पण दादांची प्रशासनावर पकड खूप चांगली आहे। तर दादा ह्याच्यावरती खूप कडक कारवाई करतील असा आम्हाला अपेक्षा आहे। काका, हे कल्याणी नगरचा प्रकार घडला, अतिशय वाईट होता। पालकमंत्री म्हणून अजित पवार आपल्याला येणं अपेक्षित होतं। एरवी आपण बघतो की अजितदादा पटकन कुठे, मग काय वाटतं, तू दिसले नाहीत तुम्हाला? दिसले नाही म्हणजे यायला पाहिजे, ते म्हणणार आता एक्सक्यूज देऊन टाकणार की मी इलेक्शन मध्ये होतो म्हणून। सर त्यांचा कायदा, त्यांच्याकडे कायदा तोच आहे ना। तर एक ना अनेक प्रत्येक जण आपल्या आकलनानुसार अजितदादांच्या अनुपस्थितीचा अर्थ लावतो आहे। आतापर्यंत पुण्याला जो अजित पवारांचा अनुभव आहे त्या अनुभवापेक्षा हे वेगळं घडताना दिसतंय। कॅमेरामॅन विजय राऊत समंदार गोंजारी, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।